अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी करहा नदीच्या काठावर हे मंदिर स्थित आहे. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली होती. त्यामुळे त्याने श्री मोरयांना, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील, असा आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हटले जाते. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली. या मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास 50 फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात 2 दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच उंच दगडी उंदीर आणि बसलेल्या भल्या मोठ्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत. या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्या सुद्धा मूर्त्या आहेत. मयुरेश्वर या नावामागे अशी आख्यायिका आहे की मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि त्याची राणी उग्रा हे मूल नसल्याने खूप दुःखी होते. त्यांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले. समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसजसा मोठा होऊ लागला तसतसा अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आणि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके पडले. भगवान गणेश मोरावर स्वार झाले. त्यामुळे त्यांना मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणजेच मोरांचा स्वामी असे म्हणतात. आणखी एक आख्यायिका अशी की या ठिकाणी मोरांची वस्ती होती, ज्यामुळे गावाचे नाव मोरगाव आणि त्याच्या प्रमुख देवतेचे नाव मोरेश्वर असे पडले. मोरेश्वर मंदिर हे अष्टविनायक यात्रेतील सर्वात महत्त्वाचे मंदिरच नाही तर भारतातील सर्वात महत्त्वाचे गणेश तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.